माझ्या चष्म्याचा नंबर हा बऱ्याच दिवसांपासून म्हणजे अगदी लहानपणापासून 14-15 वर्षापासून होता आणि हळू-हळू तो नंबर वाढत खूप मोठा झाला होता. एका डोळ्याला 4.45 आणि 4.75 असा समथिंग नंबर होता. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायचा कंटिन्युअस कॉम्प्युटर वर्क असायचं. त्याच्यामुळे सतत चष्म्यांनी त्याच्याकडे पाहणं, डोळ्यांचा ड्रायनेस वगैरे असा फारच प्रॉब्लेम यायचा किंवा कधी काही चष्मा नसेल तर कोणतेही काम करणं अशक्यच वाटायचं कारण खूप कमी दिसायचं. तर माझं नाव मंजुषा सचिन माने. मी विश्रामबाग येथे राहत असून महावितरणमध्ये क्लर्क या पोस्टवरती काम करते. नंदादीपमधल्या लासिक ट्रीटमेंटबद्दल कळालं. माझ्या सासऱ्यांचं इथं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तेव्हाच मला याबद्दल माहिती मिळाली. त्याच्यानंतर माझ्या बऱ्याच टेस्ट झाल्या. त्याच्यानंतर माझ्या डोळ्यांसाठी कोणती ट्रीटमेंट योग्य ठरेल हे डॉक्टरांनी सजेस्ट केलं. परत काउन्सिलरनी म्हणजे जे माझ्या बऱ्याच प्रश्न होते की कसं होईल, त्याच्यानंतर नंबर येईल का, किंवा काही लोकांकडून ऐकलं होतं की डोळ्यातून पाणी येतं, ड्रायनेस फार वाटतो किंवा अशा काही बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्या माझ्या शंकांचं पूर्णपणे काउन्सिलरनी ते मला समाधान करून दिलं. त्याच्यानंतर सर्जरीची प्रॉपर प्रोसिजर सांगितली. त्याच्यानंतरचे होणारे त्रास किंवा त्याच्यानंतरची जी ट्रीटमेंट असेल याच्याबद्दल प्रॉपर गायडन्स केला गेला आणि त्याच्यानंतर मी हा डिसिजन घेतला की येस मला करायचं आहे लासिकची ट्रीटमेंट. मी माझ्या डोळ्यांची लासिकची ट्रीटमेंट करून घेतली आणि ड्युरिंग द ऑपरेशन प्रसन्न आराध्य सरांनी खूप छान म्हणजे खरंच थिएटरमध्ये जाण्याआधी खूप भीती वाटत होती, पण प्रसन्न आराध्य सर कंटिन्युअस माझ्यासोबत बोलत होते आणि ते मला तिथेही गायडन्स करत होते की व्यवस्थित होते हे. तर ऑपरेशन नंतरही मला डोळ्यांचं रुटीन चेकअप झालं आणि त्याच्यानंतर 6 महिने कशी काळजी घ्यायची, कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिली गेली आणि आत्ता मला जे फील होते म्हणजे माझ्या डोळ्यांचा नंबर पूर्ण गेला आहे. मला कोणतेही चष्मा घालण्याची गरज नाही आणि विदाऊट चष्मा मला खरंच खूप छान दिसतंय आणि एक कंपल्शन नाही आहे की मला उठल्या उठल्या चष्मा लावायला लागायचा डोळ्याला. आता तसंच काहीच करावं लागत नाही आहे आणि त्यामुळे खरंच फार आनंद होतो. थँक्यू नंदादीप.